आपल्याला आपल्या मुलांकडे म्हणजे कोणती चांगली व्यक्ती किंवा त्याला काय आवडतं ते बनवण्यापेक्षा ATM मशीन बनवण्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे आपल्या मुलांनी, आणि ठीक आहे, म्हणजे आपल्या मुलांनी पुढचं आयुष्य व्यवस्थित जगावं, त्याला पोटापाण्यापुरतं मिळावं, त्याने त्याचं लाईफ व्यवस्थित जगावं एवढी आपली अपेक्षा असते. पण काय असतं ना की मुलांना घडवताना म्हणजे एक प्रकारची बुद्धिमत्ता ही देवाने इनबिल्ट दिलेली असते. ही बुद्धिमत्ता जर तुम्ही ओळखली ना तर काय होतं की तो मुलगा ना तो पुढे जाऊन त्याच्या प्रोफेशनमध्ये खूप छान काम करू शकतो. तर आपला एकंदरीत आपल्या ज्या बुद्धिमत्ताचे प्रकार केलेले आहे तर साधारणपणे 8 प्रकारची बुद्धिमत्ता असतात. पहिली जी बुद्धिमत्ता असते ना ती भाषिक किंवा लँग्वेजची बुद्धिमत्ता असते. बघा, आपण शाळेमध्ये असताना काही विद्यार्थ्यांना निबंध खूप सहज जमायचे. कुठेही आपण स्टेजवर त्यांना बोलायला कुठे अडथळा येत नाही. छान शब्द, छान त्यांचा शब्दसंग्रह, पुस्तक वाचायची आवड वगैरे असते. आता सुद्धा लहान गटामध्ये जर आपण विचार केला तर एखाद्या मुलाला सांगितलं कविता म्हणजे पटकन म्हणणार, कारण त्यांचं शाब्दिक बुद्धिमत्ता, त्यांची भाषिक बुद्धिमत्ता ही जास्त असते. ही दुसरी जी बुद्धिमत्ता असते, तुमच्यापैकी बऱ्याच पालकांची अशी बुद्धिमत्ता असू शकते, आणि ते म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता किंवा गणिती बुद्धिमत्ता. गणित विषय त्यांचा चांगला असतो, सगळ्या गोष्टी फायदा आणि नुकसानमध्ये पाहणारे असतात, आणि मग ते प्रॅक्टिकल लाईफ असतं त्यांचं. फार म्हणजे भावनांचा आहारी वगैरे जात नाही. जे भाषिकवाले असतात ना ते स्वप्नांच्या दुनियेमध्ये जगत असतात. इमॅजिनेशन त्यांचं असतं, त्यांना प्रॅक्टिकल लाईफशी जास्त लेणं देणं नसतं. जे गणिती ज्यांची बुद्धिमत्ता जास्त असते, तार्किक बुद्धिमत्ता जास्त असते ना तर ते खूप प्रॅक्टिकल लाईफ जगत असतात. तिसरं आहे ते आहे त्रिमितीय म्हणजे स्पेसियल, म्हणजे आपण त्याला म्हणतो की 3 डायमेन्शनल. आपलं टॉप असतं त्याची ठराविकच म्हणजे लेंथ पाहिजे, या भिंतीवर हाच कलर तुम्हाला असं व्यवस्थित शोभणार. म्हणजे हे जी बुद्धिमत्ता असते अशा मुलांना जर तुम्ही डिझायनिंगच्या फील्डमध्ये टाकलं, फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग आहे, कोणत्याही डिझायनिंगमध्ये जर या मुलं खूप पुढे जाऊ शकतात. काही मुलांची बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी असते, त्यांचं ते जास्त बुद्धिमत्ता असते. मग अशी मुलं काय करतात माहिती आहे का, आपल्यामध्ये पण काही लोक असतात, इतका मित्रपरिवार असतो म्हणजे त्यांचे कुठेही कुणाशी त्यांची पटकन मैत्री होते, सगळ्यांमध्ये असं ते पटकन मिसळतात. मग सामाजिक जीवनामध्ये आपण हे जे लोक पाहतो, जे राजकारणी पाहतो, जे सोशल वर्कर पाहतो, आणि कोणत्याही कार्यामध्ये ते सक्सेस होतात कारण त्यांना माणसं आवडतात. त्याची ऑपोजिट एक पर्सनॅलिटी आहे. बरेच पालक माझ्याकडे येतात की मॅडम बघा ना, हा बोलतच नाही आहे, एकल कोंडा आहे, बाकीची मुलं बघा ना किती सगळ्यांमध्ये मिसळतात, हा बोलतच नाही आहे, मग याला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, त्याची बुद्धिमत्ता सुद्धा वेगळी आहे, त्याला आम्ही इंट्रोवर्ट बुद्धिमत्ता म्हणतो. मग ते पुढे जाऊन संशोधन क्षेत्रामध्ये किंवा वैज्ञानिक होऊ शकतात. आणि एक अजून बुद्धिमत्ता आहे ती नैसर्गिक बुद्धिमत्ता. म्हणजे एखादं मुलं असतं ना, अख्खा कॉलनीचे सगळे कुत्रे हे त्याचे मित्र असतात, सगळ्या कुत्र्यांशी तो खेळत असतो, मांजरीशी तो खेळत असतो, फळाफुलांशी खेळत असतो, कुठे झाडांना पाणी दे. त्याला इतका निसर्गाची आवड असते, मग त्याला गार्डनमध्ये आवडतं, त्याला मोकळ्या हवेमध्ये आवडतं. मग हे मुलं आपण जर त्याची बुद्धिमत्ता ओळखली तर ही मुलं मोठी होऊन मग छान भटकंती करतात, ट्रॅकिंग करतात, फोटोग्राफर होतात, झुलॉजिस्ट, बॉटनिस्ट, अशा बरेच क्षेत्रामध्ये ते नाव कमवू शकतात. म्हणजे तुम्हाला आता आयडिया आलेली असेल की जेव्हा आपण आपला आवडीला जर एक प्रोफेशन बनवलं, मेक युअर पॅशन ॲज प्रोफेशन, तर तुम्हाला 100% सक्सेस मिळणारच आहे.